जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी ॲडमिशन घेत असेल तर त्यांचे कॅप राऊंड 2चे फॉर्म सुरू झालेले आहे. कॅप राऊंड 2चे फॉर्म कसे भरायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा तर कॅप राऊंड 2 म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड 1मध्ये नंबर लागलेले नसेल किंवा ज्यांनी बेटरमेंट हे ऑप्शन चूज केलेलं असेल ते विद्यार्थी कॅप राऊंड 2चा फॉर्म भरू शकतात. फॉर्म तुमचे सुरू झालेले आहेत. ठीक आहे. सर्वात प्रथम आता विद्यार्थ्यांना कॅन्डिडेट लॉग इन करून घ्यायचा आहे. आपल्याकडे आयडी आणि पासवर्ड हा ऑलरेडी आहे, जो आपण कॅप राऊंड 1चा फॉर्म भरताना यूज केलेला आहे. तोच आयडी आणि पासवर्ड आपल्याला यूज करायचा आणि त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे. तर इथे आयडी टाका, पासवर्ड टाका आणि सर्वात प्रथम लॉग इनला क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून पडत असेल. इथे तुम्हाला बघा एक ऑप्शन दिलेलं आहे ऑप्शन फॉर्मचं. ठीक आहे. तर आणि इथे बघू शकता कॅप राऊंड 2चं ऑप्शन आलेलं आहे, म्हणजे फॉर्म सुरू झालेला आहे. ज्यांच्या लॉग इनमध्ये असे ऑप्शन असेल तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ज्यांच्या लॉग इनमध्ये हे फॉर्म नसेल, तुम्ही कॅप राऊंड 2साठी इलिजिबल नसाल. क्लिअर. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटर जिथून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले होते तिथे जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता. तर आता कॅप राऊंड 2च्या ऑप्शनला क्लिक करा. अशा प्रकारे इथे स्टार्ट फिलिंगला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता हे जे इन्स्ट्रक्शन आहे एकदा रीड करा. कंटिन्यूला क्लिक करा. कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मेरिट नंबर दिसून पडत असेल. त्यानंतर इथे तुम्हाला इन्स्टिट्यूट टाईप सिलेक्ट करून घ्यायचा आहे. गव्हर्नमेंट ॲडेड, अनएडेड वगैरे, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमसला क्लिक करा. मायनॉरिटी जर तुम्ही फॉर्ममध्ये घेतलेली असेल तर तुम्ही मायनॉरिटीला क्लिक करा, अदरवाईज नॉन मायनॉरिटीला क्लिक करावं लागेल. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे ते टाईप जे आहे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमसला क्लिक करा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. त्यानंतर बघू शकता खालच्या साईडला आल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे त्याप्रकारे आपल्याला इथे नमूद करून घ्यायचं आहे. डिव्हिजन वाईजसुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग सिटी वाईजसुद्धा तुम्ही यामध्ये क्लिक करू शकता. कोणाला जी सिटी पाहिजे त्या सिटीच्या समोर असं चेकबॉक्स दिलेला आहे, इथे क्लिक करा. डिव्हिजन पाहिजे असेल ते अमरावती डिव्हिजन, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे अशा प्रकारे हे जे 6 डिव्हिजन दिले आहे डिव्हिजन वाईजसुद्धा घेऊ शकता. फक्त एवढंच आहे की तुम्हाला त्या डिव्हिजनमधले जर काही डिस्ट्रिक्ट नको असेल तरीसुद्धा ते तुमच्या लिस्टमध्ये येऊन जाणार बघण्यासाठी. आणि ते जर आले तर तुमची जी लिस्ट आहे ही खूप मोठी होऊ शकते. त्यामुळे सिलेक्टेड जेही डिस्ट्रिक्ट आहे हे तुम्ही एकदा क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला 2 ऑप्शन आहे, एक आहे कोर्स वाईज आणि इन्स्टिट्यूट वाईज. इन्स्टिट्यूट वाईज म्हणजे तुम्हाला जर फक्त इन्स्टिट्यूटच पाहिजे असेल कोणतं एखादं तुम्ही क्लिक करू शकता. अदरवाईज तुम्ही कोर्स वाईज जर केलं तर तुमच्यासमोर संपूर्ण ज्या ब्रँचेस आहे ओपन होऊन जाणार. यामधून तुम्हाला ज्या ब्रँच पाहिजे त्या ब्रँचसमोर चेकबॉक्सला क्लिक करा आणि ज्या ब्रँच तुम्हाला पाहिजे नसेल तिथे चेकबॉक्सला क्लिक करू नका. आणि ज्यावरती तुम्ही क्लिक करणार म्हणजे अशा प्रकारे जे कलर चेंज होणार त्या ब्रँच तुम्ही सिलेक्ट केलेल्या अशा तुम्ही समजू शकता. आणि त्या ब्रँच सिलेक्ट केल्या तर त्याच ब्रँचचे कॉलेजेस तुमच्यासमोर उपलब्ध होणार त्याच डिस्ट्रिक्टमधले जे डिस्ट्रिक्ट तुम्ही चूज केलेले आहे. क्लिअर. काही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. तर अशा प्रकारे जे ब्रँच पाहिजे तुम्हाला क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर त्या डिस्ट्रिक्टमधल्या जेवढ्या तुम्ही ब्रँच सिलेक्ट केलेल्या आहेत तुमच्यासमोर नाव वगैरे संपूर्ण माहिती, कॉलेजचे नाव वगैरे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिसून पडत असेल. हे कॉलेजची लिस्ट आहे इथे. त्यानंतर हे ब्रँचेस आहे, ॲडेड अनॲडेड संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडत आहे. त्यानंतर बघू शकता आता काय करायचं तुम्हाला जी ब्रँच पाहिजे आहे जे कॉलेजची पाहिजे अशा प्रकारे चेकबॉक्सला क्लिक करावं लागेल. अशा प्रकारे जेवढे पाहिजे तेवढेच घेऊ शकता. यामधले तर तुम्हाला आता 5चा ऑप्शन आहे ना, किती 5 ऑप्शन आहे. यामधून तुम्हाला 4 पाहिजे 4 घ्या, एक सोडून द्या. काही यामध्ये असं काही नाही आहे की तुम्हाला कंपल्सरी तेवढ्या घ्यावंच लागते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुम्ही सिलेक्ट केलेले कॉलेज इथे तुम्हाला आलेले आहे. त्यानंतर आता सिक्वेन्स लावायचा आहे. सिक्वेन्स लावणं खूप गरजेचं आहे. बघा आता अशा प्रकारे 5 नंबरला क्लिक केलं आहे. इथून जर ॲरोनी वर केलं तर हे कॉलेज वर जाणार, खाली केलं तर हे कॉलेज जे आहे हे खाली येणार. क्लिअर. म्हणजे सिक्वेन्स लावायचा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर असे तुम्ही कितीही 40-50 पर्यंत सुद्धा सिक्वेन्स लावू शकता. तर आपल्या आवडीनुसार सिक्वेन्स लावून घ्या, कारण सिक्वेन्स लावणं खूप गरजेचं आहे. कारण की सिक्वेन्सनुसार तुम्हाला कॉलेज मिळणार की नाही मिळणार हे जे आपले डिपार्टमेंट आहे हे चेक करणार आहेत. ठीक आहे. सिक्वेन्स लावा आणि सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्स लावलेला आहे. संपूर्ण माहिती ओके आहे. एकदा चेक करा. जो सिक्वेन्स आहे तुमचा 5 कॉलेज आमचा आहे हा डेमोसाठी आहे. तुम्ही तुमच्या प्रकारे 20-30 कॉलेज कितीही असू शकतात. तुमचा जो सिक्वेन्स आहे हा व्यवस्थित आहे का, काही कमी जास्त करायचं असेल तर बॅक जाऊन कमी जास्त किंवा सिक्वेन्स चेंज करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. त्यानंतर आपला जो पासवर्ड आहे हा पासवर्ड तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला करून घ्यायचा आहे सेव्ह अँड प्रोसीड.
सेव्ह अँड प्रोसीड केलं की तुमचा कॅप राऊंड 2चा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार. प्रिंट काढू शकता, बघू शकता आणि तुम्ही एडिट करू शकणार नाही आहे एकदा जर फॉर्म सबमिट केला तर या प्रोसेसनी आपले कॅप राऊंड 2 डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांना करायचं असेल त्यांनी आपले फॉर्म कंप्लीट करा. आज आणि उद्या 2 दिवसामध्ये तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. अडचण असेल कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि टाईम टेबलवर सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर बघा 22 तारीख आणि 23 तारखेला फॉर्म भरायचा. 25 तारखेला तुम्हाला माहिती पडणार की आपल्याला कोणते कॉलेज मिळालेले आहे. तर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.